नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बांधकाम कामगारांना 5,000 रुपये कसे मिळालेले आहे आणि कसे चेक करायचे, यादी कशी बघायची हे लाईव्ह बघणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि महत्त्वाची अशीच अपडेट तुम्हाला मिळत राहील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। आपण आता बांधकाम कामगार इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत। सर्वात अगोदर आपलं खाली यायचे। खाली आल्यानंतर आपण आज ज्या बांधकाम कामगारांना 5,000 रुपये मिळाले आहे असे बांधकाम कामगारांची लिस्ट कशी बघायची, तुमचं नाव यादीमध्ये कसं बघायचे हे आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून जेणेकरून आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि सर्वात अगोदर महत्त्वाची अशीच अपडेट तुम्हाला मिळत राहील। चला तर मग खाली व्हिडिओ सुरू करूयात। आपल्याला तुम्हाला तुमचे पैसे किती आले हे बघण्यासाठी इथे खाली आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता बेनिफिट डिस्ट्रीब्युटेड, याच्यावरती आल्यानंतर पहिलं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर इथे बघा सक्सेसफुली बेनिफिशरी लिस्ट अप टू 6 फेब्रुवारी 2025, ही 6 फेब्रुवारीच्या अगोदरची लिस्ट आहे। तुम्ही बघू शकता। तुम्हाला इथे तुम्हाला जर खात्यात पैसे आले का नाही हे बघायचं असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला नंबर ऑफ बेनिफिशरीज, तुम्हाला ऑल डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचं, तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे। तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे तर जिल्हा निवडायचा इथं। उदाहरण जिल्हा निवडून घेऊ। तुमचं जे स्कीममध्ये तुम्ही जो फॉर्म भरला होता त्या स्कीमचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन E01 E02 E05 असे एच तुमचं जे ऑप्शन निवडताना तुम्ही जे टाकले असेल ते निवडून घ्यायचं आहे। ते निवडल्यानंतर इथे बेनिफिशरी नाव, इथे तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे। तुमचं नाव टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुमचा अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित। अकाउंट नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला IFSC कोड टाकून घ्या। तुमचा IFSC कोड टाकल्यानंतर सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचे। सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं सर्वांना इथे हजार रुपयेची लिस्ट ओपन होते। तुमचं नाव याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 10,000 रुपये दाखवत आहे। काही जिल्ह्यांमध्ये जे तुमचं स्कीम आहे ते स्कीमनुसार तुम्हाला 5,000 रुपये हे जमा होणार आहे। काहींना 10,000, काहींना 5,000, तुम्ही अशा प्रकारे हे बघू शकता। तुम्ही बघा आता याच्यामध्ये E01 आपण घेऊ। अशा प्रकारे तुम्ही ही लिस्ट आपल्या तुमच्या मोबाईलमध्ये बघू शकता, डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला पैसे आले का नाही हे पण चेक करू शकता। अशा प्रकारे प्रोसेस फॉलो करून तुमचा अकाउंट नंबर व्यवस्थित टाकून घ्या, तुमची जी माहिती पूर्ण भरा, तुमचा IFSC कोड टाका, तुमचा जिल्हा टाका। व्यवस्थित माहिती भरल्यानंतर तुमच्या समोर तुमचं नाव दिसेल, तुम्हाला पैसे आले का नाही, तुमचे कोणत्या खात्यात गेले सर्व माहिती इथे दिसेल। कधी आले, टाईम पण दाखवेल, कोणत्या तारखेला आले, किती वाजता आले। अशा प्रकारे तुमचं नाव बघू शकता। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असे